न्यूज महाराष्ट्र K9 आवाज जनतेचा। सोरतापवाडी येथील अवैध धंद्याची व्हिडिओ क्लिप काढणाऱ्या युवकास मारहाण, कंप्लेंट न घेतल्याने पोलीस स्टेशनवर चढून पेट्रोल। उरळी कांचन यवत पोलीस स्टेशनच्या हद्दीतील अवैध धंद्याचे प्रकरण ताजे असताना उरळी कांचन पोलीस स्टेशनच्या हद्दीत अवैध धंद्याची व्हिडिओ क्लिप काढणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्याला 2 मार्च रोजी दुपारी बेदम मारहाण करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे। मिळालेल्या माहितीनुसार पुणे सोलापूर महामार्गालगत सोरतापवाडी येथील अल्फा पेट्रोल पंपाच्या विरुद्ध दिशेला 13 पत्त्यांचा क्लब सुरू होता। या क्लबबाबतची माहिती सामाजिक कार्यकर्ते नितीन कुंजेर यांना समजली व याबाबतची तक्रार दाखल करण्यासाठी त्यांनी क्लबचा व्हिडिओ शूटिंग करण्यासाठी तेथे क्लबवर गेले व शूटिंग काढत असताना संबंधित क्लब मालक व चालक यांनी त्यांना प्रचंड मारहाण केली। त्यांच्या खिशामध्ये असलेले पैसे काढून घेतले व त्यांचा मोबाईलही काढून घेतला। त्यामुळे त्यांनी उरळी कांचन पोलीस स्टेशन येथे तक्रार दाखल करण्यासाठी गेले असता उरळी कांचन पोलीस स्टेशनमधील संबंधित कर्मचारी यांनी अवैध धंदे चालकाचे विरोधातील तक्रार असल्याकारणाने ती दाखल करून घेण्यास टाळाटाळ केली। तेव्हा नितीन कुंजीर यांनी उरळी कांचन पोलीस स्टेशनच्या छतावर चढून पेट्रोल अंगावर ओतून घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला व गुन्हा दाखल करण्यासाठी विनंती केली, परंतु शेवटचे वृत्त हाती आले तोपर्यंत तक्रार दाखल झाली नव्हती। पुणे ग्रामीण पोलीस हद्दीतील यवत येथील अवैध धंद्याचे प्रकरण ताजे असतानाच उरळी कांचन पोलीस स्टेशन हद्दीमध्ये देखील असेच अवैध धंद्याचा सुळसुळाट झालेला दिसून येत आहे व पोलीस याबाबत बोटचेपी भूमिका घेत असल्यामुळे अवैध धंदेवाल्यांचे फावले आहे व सर्वसामान्य नागरिकांना कार्यकर्त्यांना याचा फटका बसत आहे हे यावरून दिसत आहे। याबाबत पोलीस अधीक्षक ग्रामीण हे काय भूमिका घेणार याबाबत नागरिकांमध्ये चर्चा सुरू झाली आहे। महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या न्यूज महाराष्ट्र K9 चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।